सो हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आहात सो हाय आय एम संस्कृती. मी इथे फन चॅलेंजेस, लाईफस्टाईल कॉन्टेंट, गेट रेडी विथ मी आणि ऑनेस्ट रिव्ह्यूज शेअर करणार आहे. सो इफ यू आर गेटिंग अ वाईब विथ मी सो प्लीज डू सबस्क्राईब. जास्त चांगले चांगले व्हिडिओज आणि प्लस खूप जास्त सरप्राइजेस येत आहेत पुढे. सो प्लीज डू सबस्क्राईब. नाव लेट्स गेट इट व्हिडिओ. सो येस गाईज, here is the parcel. देखिए याद काढलंही नाही अजून, म्हणजे मी प्रॉपर बघितलं नाही, पण ऑफकोर्स एक्साइटमेंट लेवल क्रेझी होती माझी. सो मी ओपन केलं, बट मी फक्त ओपन करून चेक केलं की प्रोडक्ट साईट आले की नाही. बाकी मी काही अजून ट्रायल नाही केलं. आणि सो हा, हे 4 प्रोडक्ट्स आले आहे या कॉम्बोमध्ये. दिस इज लिप ग्लॉस, दिस इज सेकंड लिप ग्लॉस, दिस इज लिप ऑइल, दिस इज लिपांची टिंट. यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होती. मी हे खूप दिवसांपासून शोधत होती आणि आय वॉन्टेड टू ट्राय इट. बट ज्या गोष्टीसाठी माझं चॅनल खासियत आहे ज्याची, की मी सगळ्या अफोर्डेबल गोष्टी ट्राय करणार आहे. या टू गेट सम आयडिया ऑफ की अफोर्डेबल गोष्टीही चांगल्या असू शकतात. सो मी हा खूप जास्त अफोर्डेबल कॉम्बो ऑर्डर केलेला आहे. मी तुम्हाला लास्टला याची प्राइसही सांगेन. सो आणि लिंकही प्रोव्हाइड करेन. डोंट वरी अबाउट दॅट. बट लेट्स ट्राय. मी खूप एक्सायटेड बिकॉज मीही अजून ट्राय नाही केलं. सो लेट्स गेट इट. मी हे सारखं का बोलते. सो येस, मी आता लाईक लिप्सवर काहीच अप्लाय नाही केलंय. सो फर्स्ट लिप ग्लॉस अप्लाय करू आपण, हा पिंकवाला. ॲज ऑफ का हा सेट होता. सो यामध्ये काही मला शेडवाला नाही भेटलाय. लाईक टू चूज अ शेड असं काही नाही भेटलंय. प्लस द थिंग इज की यावरती शेडही नाही लिहिलाय कुठे. जस्ट लिप ग्लॉस क्रेझी गर्ल्स आहे. हा पिंकवाला शेड आपण ट्राय करूया. प्रो हे खूप जास्त रिअली क्रेझी गर्ल, क्रेझी प्रॉडक्ट आहे. बिकॉज हे अजिबात मला स्टिकी किंवा असं हेवी फील नाही होतं लिप्सवरती. हे खूप लाईट वेट आहे. प्लस की असं पिंक टिंट देतं. सो ऑफकोर्स पिंक टिंट देणारे वेळ छोटासा ऍक्सिडेंट झाला. हवा चालू आहे खूप जास्त, तो माझा मोबाईलच खाली आला. लीव इट. बट आय लव्ह दिस प्रोडक्ट मॅन. हे बिलकुल ऑइली, लाईक बिलकुल स्टिकी नाही आहे, बिलकुल हेवी नाही आहे. कॅन इझिली यूज इट. आणि आय थिंक हे खूप वेळ स्टे करणार आहे. बाकी तर पुन्हा पुन्हा लिप ग्लॉस अप्लाय करणं होत्या गोष्टी सो नाही गाईज, आवडत. हवा खूप असल्यामुळे माझा या आवाज सो एकदमच कट लेट्स होतो आहे. ट्राय द सेकंड सो मी शेड. हा व्हॉइस ओव्हर इथे टाकते. मी जस्ट हे सांगत होती की तो पिंक शेड मी वॉशआउट करून टाकल्यानंतरही टिंट सोडत होता. आणि या आय एम सेईंग दॅट की ते मिक्स नाही होणार आहे पुढच्या शेडमध्ये, बिकॉज ते फक्त टिंट आहे. बाकी ते पूर्ण वाईप केलेलं होतं मी. सो आय वॉज जस्ट शोईंग इट ऑन माय फिंगर्स की ते नाही टिंट सोडत आहे. लाईक ते मिक्स नाही होणार आहे पुढच्या शेडमध्ये. बाकी हा नेक्स्ट शेडही खूप जास्त छान होता. लाईक हा ब्राऊन स्किनसाठी इज द बेस्ट शेड ऑफ लिप ग्लॉस. हा शेड तर पिंकपेक्षाही जास्त छान वाटत होता. बिकॉज माझी जशी ब्राऊन स्किन आहे, सो इझिली कुठल्याही इंडियन स्किन टोनसाठी हा बेस्ट शेड आहे. सो येस, माझे लिप्स अजून थोडेसे डार्क झाले. आय डोंट नो, म्हणजे याने काही प्रॉब्लेम होईल असं मला वाटत नाही. की हे वाईप आउट केल्यानंतर जर असा टेंट राहतोय आपल्या लिप्सवरती, सो आय विल लव्ह इट. म्हणजे पिंक लिप्स पण नाही आवडत. येस, आपण लिप ऑइल ट्राय करू आता. पॅकेजिंग बघा ना, किती क्यूट आहे. हे जस्ट आत्ता मी
खाली त्याचं टेंट राहिलंय फक्त म्हणून हे डार्क वाटतंय. बाकी हे पूर्ण ट्रान्सपरंट ग्लॉस दिसतंय बघ. आणि फिलिंग सेम आहे, एकदम सेम आहे, लाईक लाईट वेट आहे. नाही फील होते काही स्लिप्स वरती. आय नो तारीफ करते प्रोडक्टची, बट हे जर आपण लिपस्टिक किंवा हे टिप यूज करून जर यावरती लॉस असेल. सॉरी गाईज, मला एक कॉल येऊन गेला होता, बट मी ते लिप ऑइल वाईप आउट केले आणि त्यानंतर मला असं समजलंय की लिप ऑइल पिंक टिंट सोडतं आपल्या लिप्सवरती. जर आपण लिप ऑइल अप्लाय केलं आणि त्याला लगेच वाईप आउट केलं तर नॅचरल पिंक लिप्स दिसत आहेत, जसे माझे दिसत आहेत. ते माझं, मी खूप जास्त दोन्ही पण ट्राय केलंय, सो माझे थोडे डार्क दिसत आहेत. बट ही एक्सपेरिमेंट मी राखीवरती पण केली आहे लिप ऑइलची, सो तिचे एकदम नॅचरल पिंक लिप्स दिसतात. सो येस, आय लव्ड इट. म्हणजे हे जर कोणाला नॅचरल मेकअप हवा असेल किंवा डे टू डे कॉलेज लाईफ, कॉलेज गर्ल्ससाठी हे बेस्ट मोस्ट अवेटेड प्रोडक्ट लिप टेंट, लिप अँड चिक टेंट. याचे खूप ड्रॉबॅक्सही आहेत. मीन्स हे लावलं की लगेच मला आज शब्दही सुचत नाही, लगेच ब्लेंड करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, हे जर आपण फिंगर्सने ब्लेंड केलं तर ते आपल्या फिंगर्सवरती ही कलर राहून जातोय. सो मी तुम्हाला दाखवते एकदा. मला हे खूप फास्ट ब्लेंड करावं लागतं. एकच ड्रॉप घेते, एकच खूप होणार. एकाच ड्रॉप मी इतकं आणि फास्ट ब्लेंड. आणि कलर हा असाच राहणार दिवस. खूप जास्त फास्ट ब्लेंड करावं लागेल ब्रो. हे अजिबातच म्हणजे टाइम देत नाही, ते लगेच सुकून जातंय. सो लेट मी नो इन द कमेंट सेक्शन की तुम्हाला यातला कुठला प्रोडक्ट आवडला आणि तुम्हाला लिंक हवी असेल, सो आय विल गिव्ह इट. जस्ट कॉमेंट डाऊन. बाकी दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय.